मुख्याध्यापक आणि माझे सर्व मित्रांनो, सर्वांना उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, या जगात जर महापुरुषांचे जर कोणाचे पुतळे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे। महाराष्ट्रात नव्हे, राष्ट्रात नव्हे, तर जिथे जिथे मानवजात अस्तित्वात आहे तिथे तिथे महाराजांचा गजर होतो। ही सर्वात मोठी वस्तुस्थिती। खर तर माणूस गेल्यानंतर त्याचे पुतळे जरूर होतात, पण ज्याचे जिवंतपणात ज्याचे स्मारक उभे राहिलेत असा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मला नाव घ्यावं लागेल। एकदा दक्षिण दिग्विजय करून महाराज आंध्र प्रदेशात गेलेत। तिथं महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन महाराज जेव्हा बाहेर पडलेत तेव्हा त्यांना सुचलं की मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाही। महाराजांनी त्या श्रीशैल मल्लिकार्जुनाचे सगळे घाट बांधून काढलेत। आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, आतापर्यंत अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, पण कोणाला सुचलं नसेल की हे मंदिराचे घाट बांधावेत। आणि हे फक्त सुचलं माझ्या या जाणत्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना। खर तर त्या मंदिराचे काही घाट बांधले नसते तर काही बिघडलं नसतं। महाराजांना सांगता आलं असतं की हा भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, मी महाराष्ट्राचा, मंदिरात नाही घाट बांधले तरी मला कुणी विचारणार नाही। एकदा महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन घेण्यासाठी, शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले आणि त्यांच्या लक्षात आलं की मंदिराला 4 कोपरे आहेत। ते 4 कोपऱ्यांवर 3 बाजूंना कोपूर आहेत, पण चौथं कोपूर मात्र बांधायचं राहिलं होतं। महाराजांना काही सुचना, 3 कोपूर आहेत तर 1 कोपूर बांधायचं काय राहिलं। महाराजांनी तत्काळ तिथल्या काही मजुरांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे 4थं कोपूर तुम्ही बांधून काढा, किती पैसे येतील। मजुरांनी पैसे सांगितले आणि महाराजांनी तत्काळ तेवढी रक्कम त्यांना दिली आणि म्हणाले हे 4थं कोपूर बांधून काढा, आणि सांगून राजे पुढच्या मोहिमेला चालते झाले। त्या मजुरांनी ते 4थं कोपूर बांधून काढलं आणि एका झाडाखाली बसून चर्चा करत बसले। अरे असं राजा होणे नाही, महाराष्ट्रातील एक राजा येतो आणि आंध्रातलं एक काम पूर्ण करतो। धन्य धन्य, या राजाची कीर्ती लोकांना कळायला हवी, हा राजा आपल्या समोर असायला हवा, काय करता येईल। तितक्यात एक मजूर उभा राहिला आणि म्हणाला, असं केलं तर, जर त्या 4थ्या कोपुरात महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम। आश्चर्य वाटेल। त्या मजुरांनी वर्गणी काढली आणि त्या वर्गणीत मधून महाराजांची मूर्ती बसवली त्या 4थ्या कोपुरात। महाराजांच्या जिवंतपणात ते पहिलं स्मारक आहे महाराजांचं, राजा महाराष्ट्राचा पहिलं स्मारक कुठं, आंध्र प्रदेश। एकदा राजे दक्षिण दिग्विजय करून निघाले होते। जाता जाता कर्नाटकात आले। कर्नाटकात एक बेलवाडी नावाचं एक ठाणे आहे। त्या ठाण्यामध्ये सावित्रीबाई देसाई नावाची एक ठाणेदाराने तिथं राज्य करत होती। नवरा आदिलशाहीचा सरदार होता, पण तो युद्धात मरण पावला। ती सावित्रीबाई देसाई तिच्या जागेवर तिथं राज्य करत होती। दादाजी नावाचा एक सरदार होता आपला, त्याला वाटलं की सगळं जिंकतच निघालो आहोत तर हे बेलवाडी नावाचं ठाणं सुद्धा जिंकून घ्यावं। त्यानं काही मोजकं ते सैन्य घेतलं आणि ते बेलवाडी नावाच्या ठाण्यावर आक्रमण चढवला। पण बाई मोदी चपळ आणि जिद्दीची, तिनं सहज दादाजीचा पराभव केला। पराभव झाला हे जर राजांना कळालं तर खैर नाही। दादाजी वरमला आणि आणखी मोठं सैन्य घेतलं आणि त्या दुसऱ्यांदा ते बेलवाडी नावाच्या ठाण्यावर आक्रमण चढवला। यावेळेस त्या सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला। विजयाच्या उन्मानानं दादाजीनं तिनं कैद केलं आणि चला पेश करा महाराजांसमोर। ती सावित्रीबाई देसाई कैदेत असलेली निमूटपणे निघाली, पण अचानक काय झालं कोणास ठाऊक, ती गर्दीशी मागे फिरली आणि आपलं हातातलं तानं भाळ तिनं हातात घेतलं आणि म्हणाली, आत्ता चला। ती कैदेत असलेली सावित्रीबाई देसाई निमूटपणे निघाली, महाराजांच्या समोर आली। आता महाराज सस फरमावणार, आता महाराज शिक्षा देणार, ती कळून चुकली।